नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्याबाई आणि शकुंतला बोलत असतात. आता मोठ्याबाई शकुंतलाला म्हणतात की शकुंतले, नाहीतर मी असं करते ना की अधोक्षजला मोठा सक्का चुलत भाऊ आहे हे कोणाला सांगतच नाही. तेव्हा शकुंतलाला खूपच वाईट वाटतं आणि ती मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, अहो असं का बोलताय तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की खरं तेच बोलते अगं, लोक विचारतात त्याच्याबद्दल, मग काय सांगायचं. आणि सांगितलंही असतं ग, पण दिग्रसकरांचं नाव आहे आणि तसंही गोपाळने त्याच्या वडिलांशी नातं तोडलंच आहे की. राहून राहून मला ना व्यंकट भाऊजींविषयी खूपच वाईट वाटतं बघ. ते लोकांना प्रवचन देतात, लोकांना सांगतात, शिकवतात, पण स्वतःच्या मुलांना नाही शिकवता आलं ग. आणि त्या म्हणतात की गोपाळ मोकळं केलं रे बाबा तुला. तेव्हा शकुंतला मोठ्याबाईंकडे बघायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटतं. तर आता यानंतर मोठ्याबाई तिथून निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की करिश्मा खूपच खुश झालेली असते का, आणि इंदूने तिला सांगितल्याप्रमाणे की गोपाळने तुझी आठवण काढली हे ऐकून करिश्मा खूपच भारावून गेलेली असते. आता इंदू करिश्माला म्हणते की करिश्माचा करिश्माच खूप मोठा आहे, तर का नाही आठवण काढणार गोपाळ तुझी. तेव्हा आता करिश्मा खूपच खुश होऊन इंदूला विचारायला लागते की काय म्हणाला ग गोपाळ अजून माझ्याविषयी. तेव्हा इंदू सांगायला लागते की करिश्मा कशी आहे, कशी दिसते, लहानपणी जशी सुंदर दिसायची तशीच दिसते का. तेव्हा करिश्मा खुश होऊन विचारायला लागते की अजून काय म्हणत होता ग. आता इंदू करिश्माला म्हणते की करिश्माताई, तू खरंच खूप सुंदर आहेस, फक्त हे जे तू काही करतेस ना कांड, ते सगळं बंद कर ग, मग तू ना कुणालाही आवडशील. यावर करिश्मा म्हणते की इंदे, तू मला शहाणपणा शिकवू नकोस हा. तेव्हा इंदू म्हणते की ऐक ना, गोपाळ अजून काय काय म्हणाला ना ते मी सगळं सांगणार होते तुला, पण आता राहू दे. तेव्हा करिश्मा टेन्शनमध्ये येत म्हणते की नाही अजून काय म्हणत होता सांग ना. तेव्हा इंदू करिश्माला सांगते की अगं तो तुझी खूप आठवण काढत होता, सारखा तुझ्याविषयीच बोलत होता. आता इंदू इकडे करिश्माचं कौतुक करत असते, तर इकडे करिश्माला असं वाटतं की हे सगळं गोपाळ बोललाय आणि ती खूपच खुश होत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की विठुरायाच्या मंदिरात व्यंकू महाराज अभंग गात असतात. आता तिथे बाळंभट सुद्धा असतात. आता व्यंकू महाराजांचा अभंग ऐकून बाळंभट खूपच भावूक झालेले असतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. आता तिथे इंदू येते आणि ती सुद्धा व्यंकू महाराजांचा अभंग ऐकून खूपच भावूक होते. आता इंदू सुद्धा तिथे बसते आणि व्यंकू महाराजांचा अभंग ऐकायला लागते. आता अभंग म्हणून झाल्या व्यंकू महाराज विठुरायाला नमस्कार करतात आणि इंदू आणि बाळंभटांकडे बघायला लागतात. आता इंदू व्यंकू महाराजांकडे खूपच कौतुकाने बघत असते. आता व्यंकू महाराज काहीतरी इंदूला बोलणार, तितक्यात त्यांना जोरात ठसका लागतो. तेव्हा इंदू पटकन व्यंकू महाराजांसाठी पाणी आणायला जाणार, तेव्हाच व्यंकू महाराज म्हणतात की अगं राहू दे, काही गरज नाही आहे त्याची. आता तितक्यात तिथे गावातील एक माणूस येतो आणि तो व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंकू महाराज, विठुरायाच्या कृपेने माझ्या भावाला मुलगी झाली आहे आणि आमच्या घरात लक्ष्मी आली. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. आता तो माणूस व्यंकू महाराजांना म्हणतो की त्या लक्ष्मीच्या कानात पहिला आवाज तुमचा जावा असं आम्हाला वाटतंय महाराज, आणि त्यामुळेच एकादशीच्या दिवशी तुम्ही कीर्तन करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. कराल ना महाराज तुम्ही कीर्तन. आता व्यंकू महाराज हो म्हणायच्या आधीच बाळंभट म्हणतात की हो करतील ना ते कीर्तन. तेव्हा व्यंकू महाराज बाळंभटांकडे बघायला लागतात. आता इंदूसुद्धा थोडीशी घाबरते. आता बाळंभटसुद्धा थोडेसे दचकतात आणि म्हणतात की नाही म्हणजे माफ करा महाराज, पण मी तुमच्या वतीने होकार दिला. आता व्यंकू महाराज खूपच रागाने बाळंभट आणि इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू घाबरतच व्यंकू महाराजांना विचारते की काय झालं व्यंकू महाराज. तेव्हा व्यंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की हो एकादशीच्या दिवशी नक्की कीर्तन करणार. तेव्हा हे ऐकून सर्वजण खूपच खुश होतात आणि विठुरायाला नमस्कार करतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई काहीतरी काम करत असतात. तर नारायणी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि ती रायाला आवाज द्यायला लागते. आता मोठ्याबाई नारायणीकडे रागाने बघायला लागतात आणि म्हणतात की नारायणी, अगं कधी चहा मागितलाय आणि तू कधी देतेस. यावर नारायणी म्हणते की अगं आई, तो देवराया आहे ना सारखा त्रास देतो ग. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की देवराया कसला ग, राक्षस आहे तो राक्षस. आता तितक्यात तिथे अधोक्षज येतो. तेव्हा मोठ्याबाई आदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की माझा मुलगा बघ कसा देवभोळा आहे. आणि त्या आदूला आवाज देत म्हणतात की अधोक्षज इकडे ये. तेव्हा आदू म्हणतो की मला दुकानावर जायचं आहे, बोल पटकन काय बोलायचं आहे ते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अरे दुकानावर माणसं ठेवली आहेत ना, मग काय सारखं दुकानावर जायचं आहे जरा बस आईपाशी, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आता
आदू खूपच घाईत असतो आणि तो म्हणतो की काय गं, बोल ना पटकन, मला जायचं आहे ना बाहेर. तेव्हा मोठ्या बाई रागाने आदूला म्हणतात की एकदा सांगितलं ना की शांत बस, इथे मला जरा बोलायचं तुझ्याशी. आणि त्या नारायणीकडे बघत म्हणतात की नारायणी, आणि तूही थांब गं इथे. आता आदू टेन्शनमध्ये येत म्हणतो की काय गं, काय बोलायचं आहे. आता मोठ्या बाई आदूला म्हणतात की आपल्याला नळदुर्गला जायचं आहे. तेव्हा आदू शॉक होऊन म्हणतो की काय नळदुर्ग. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की काय रे, काय झालं, असं का तोंड करतोयस, आणि त्या कार्टीबरोबर सारखा राहत जाऊ नकोस. कितीदा सांगितलं तुला, तिच्यामुळेच तू असं वागतोयस आणि हे असं तोंड का करतोयस, जरा आनंदी चेहऱ्याने विचार ना. तेव्हा आदू नाटक करत म्हणतो की कुठे जायचं आपल्याला, नळदुर्गला. तेव्हा आता मोठ्याबाई आदूचं हे बघून हसायला लागतात आणि म्हणतात की अरे तिथलं स्थळ आलं आहे तुला, आणि त्या स्थळाला पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तिथली मुलगी खूपच सुंदर आहे रे. तेव्हा आदू खूपच शॉक होतो आणि म्हणतो की काय, मुलगी बघायला अजिबात जमणार नाही, आणि मी येणार नाही, आणि मला लग्नसुद्धा करायचं नाही. यावर मोठ्याबाई म्हणतात की अरे न बघताच काय नकार देतोयस, आधी बघून तर घे तिला. तेव्हा आदू म्हणतो की अगं मी येणार नाही म्हणजे येणार नाही, सांगितलं ना तुला की मला मुलगी बघायला यायचं नाही. यावर मोठ्याबाई म्हणतात की का बघायला यायचं नाही, तुझे बाबा असते ना तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं. आणि त्या थोड्याशा इमोशनल होत म्हणतात की आता तुझे बाबा नाही आहेत ना, मग मलाच हे सगळं बघावं लागेल. यावर आदू म्हणतो की मला नाही यायचं आहे. आता आदू नारायणीकडे बघायला लागतो आणि म्हणतो की नारायणी ताई, अगं तू तरी सांग ना ग आईला, मला नाही जायचं आहे त्या मुलीला बघायला. आता नारायणी मोठ्याबाईंना समजावणार तितक्यात मोठ्याबाई नारायणीला शांत करत म्हणतात की चूप, एकदम चूप. तुम्ही मोठे झालात म्हणजे इतकेही मोठे झाला नाहीत की तुम्ही आईलाच शिकवाल. मी एकदा बोलले ना की नळदुर्गला जायचं तर जायचं. आणि त्या आदूला म्हणतात की आणि जर तू आला नाहीस तर तुला मी बांधून गाडीत टाकेन आणि घेऊन जाईल, त्यामुळे तू यायचं हे लक्षात ठेव. आणि त्या आदूकडे रागातच बघत तिथून निघून जातात. आता आदू नारायणीकडे बघायला लागतो आणि नारायणीला म्हणतो की मी सांगून ठेवतो मी नळदुर्गला जाणार नाही, आणि मला कुठल्याही मुलीला बघायचं नाही, आणि लग्नही करायचं नाही, असं म्हणत तो सुद्धा रागाने तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा मस्त मेकअप करत असते आणि तयार होत असते. आता तिथे सुशीला येते आणि करिश्माला असं मेकअप करताना बघून खूप खुश होते आणि करिश्माला म्हणते की करिश्मा, काय नटीसारखी दिसतेस ग, आणि किती सुंदर नटलेस, पिक्चरमध्ये काम करायला चाललीस की काय. यावर करिश्मा म्हणते की नाही ग मदर, निमगावला जरा जत्रा भरली आहे ना, तिकडे जाते मी. यावर सुशीला खुश होत म्हणते की जत्रा, चल मग मी पण येते तुझ्याबरोबर. तेव्हा करिश्मा थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की अगं मदर, ते आम्ही मैत्रिणी जातोय ना, आणि तू कशाला येतेस आमच्याबरोबर, आणि तसंही तुझं वय आहे, आता वय का तुझं जत्रेत फिरायचं. आता सुशीला करिश्माचा कान पिळत म्हणते की आईचं वय काढतेस. तेव्हा करिश्मा ओरडत म्हणायला लागते की अगं मदर, मेकअप खराब होईल ना माझा, असं म्हणत ती सुशीलाच्या हातातील काही पैसे घेत तिथून निघून जाते. आता करिश्मा गेल्यावर सुशीला थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि मनातच विचार करते की काय चाललं या पोरीचं, लक्ष ठेवावं लागेल जरा तिच्याकडे. तर आता यानंतर आपण पाहतो की करिश्मा मस्त तयार होऊन निमगावला जाण्यासाठी निघालेली असते. तर आता तिथे इंदू येते आणि करिश्माला असं पाहून इंदू करिश्माला म्हणते की वा काय सुंदर दिसतेस ग करिश्माताई, अगं तुला बघून तर गोपाळ एकदम चकित होईल बघ आणि तुझ्या प्रेमातच पडेल. तेव्हा करिश्मा थोडंसं वाकडं तोंड करत म्हणते की हो खूप झालं, मला जाऊ दे आता. यावर इंदू म्हणते की करिश्माताई, अगं तू तर पेशंट म्हणून त्याच्याकडे जाणार होतीस ना, मग एवढी नटून गेलीस तर पेशंट कशी दिसशील, पेशंटचं तोंड कसं उतरलेलं असं आजारी असल्यासारखं दिसलं पाहिजे की नाही, तरच गोपाळला वाटेल की तू पेशंट आहेस. तेव्हा करिश्मा म्हणते की मी नाटक खूप छान करते आणि काय करायचं काय नाही ते तू नको शिकूस मला इंदे. यावर इंदू म्हणते की पण तू एकटी कशी जाणार ग, पेशंटसोबत कोणी असायला नको का नातेवाईक. तेव्हा करिश्मा म्हणते की तू माझ्यासोबत येऊ नकोस उगाच आम्हाला डिस्टर्ब नको, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता इंदू इकडे करिश्माकडे बघत खूपच हसायला लागते. तर आता इकडे आपण पाहतो की अदू खूपच अस्वस्थ झालेला असतो आणि त्याची खूप चिडचिडसुद्धा होत असते आणि तो स्वतःशीच म्हणतो की मी कुठल्याही मुलीसोबत लग्न करणार नाही आहे. या आईने नारायणी ताईसोबतसुद्धा तेच केलं, तिच्या मनाविरुद्ध लग्न केलं, स्वतःला जे हवं त्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि आता माझ्यासोबतसुद्धा तेच करते. नाही, माझी आवड तिने विचारायलाच पाहिजे आणि मी त्याच मुलीसोबत लग्न करणार जी मुलगी माझ्या मनात आहे. आता तिथे नारायणी येते आणि म्हणते की कोण आहे मग तुझ्या मनात, ते तरी आईला सांग. तेव्हा अदू खूप शॉक होऊन नारायणीकडे बघायला लागतो आणि खूपच टेन्शनमध्ये येतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.